अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास दृढ करण्याच्या उद्देशाने कोपरगाव शहर पोलीस ठाणे, केंद्रीय राखीव पोलीस दल, द्रुत कार्य बल व केंद्रीय दंगल नियंत्रण पथकाच्या वतीने शहरातील संवेदनशील परिसरातून रूट मार्चचे आयोजन करण्यात आले होते। सदर रूट मार्चला कोपरगाव शहर पोलीस स्टेशन पासून सुरुवात झाली। त्यानंतर हा रूट मार्च कन्याशाळा, गांधीनगर, दत्तनगर, 105 हनुमान नगर, इंदिरानगर, मावळा चौक, राम मंदिर रोड, सुभाषनगर, संजय नगर, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक असा होत रूट मार्चची सांगता शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे। या मार्चचे नेतृत्व 102 बटालियन द्रुत कार्य बल RAFच्या सहाय्यक कमांडंट प्रियंका सिंह परिहार यांनी केले। त्यांच्यासोबत निरीक्षक दत्तात्रय मोहिते, जनसंपर्क अधिकारी संतोष दुधाने तसेच 34 जवान सहभागी झाले होते। तर शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार, पोलीस उपनिरीक्षक भूषण हंडोरे असे 4 अधिकारी व 15 पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते। या रूट मार्चचा प्रमुख उद्देश कायदा व सुव्यवस्था राखणे तसेच पोलीस प्रशासन आणि द्रुत कार्य बलाच्या तत्परतेचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवणे हा होता। द्रुत कार्यबल आणि स्थानिक पोलिसांच्या समन्वयातून पार पडलेली ही विशेष मोहीम शांतता आणि सुव्यवस्था टिकवण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरली आहे। या उपक्रमामुळे स्थानिक नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे। शहर पोलीस स्टेशन व CRPFच्या वतीने कोपरगाव शहरात मार्च केला। काय याची पार्श्वभूमी आणि काय याचा उद्देश होता? कोपरगाव शहर परिसरात रॅपिड ॲक्शन फोर्स आणि कोपरगाव शहर पोलीस ठाणे यांच्या सह कोपरगाव शहरातील अतिसंवेदनशील भागात मिश्र वस्तीत रूट मार्च घेण्यात आला, जेणेकरून जनतेमध्ये पोलिसांबद्दल एक जागृती निर्माण होईल, तसेच कोणीही कायदा हातात घेणार नाही व तसेच आगामी सण उत्सवामध्ये शांतता पार पाडेल। तसेच प्रत्येक नागरिकाने शांतता राखण्याचे तसेच कायदा हातात न घेण्याचे मी कोपरगाव शहरातील जनतेस आवाहन करतो। सर, आजच्या रूट मार्चमध्ये कोणते फोर्स सहभागी होते? रॅपिड ॲक्शन फोर्स, CRPF आणि कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस व अधिकारी, कर्मचारी व अधिकारी।